बदलापूर पूर्व इथल्या एका नामांकित शाळेमध्ये 2 चिमुरड्यांवरती लैंगिक अत्याचार झाला आणि यानंतर आता पालकांचा उद्रेक झालेला आहे। संतापलेल्या या सगळ्या पालकांनी आज शाळेच्या बाहेर जोरदार आंदोलन सुरू केली आहेत। तर संतप्त जमाव हा बदलापूरच्या रेल्वे ट्रॅकवरती सुद्धा उतरलाय। आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे। या प्रकरणाच्या नंतर आता कारवाई सुद्धा केली जाते। शाळेने माफीनामा सुद्धा जाहीर केलाय। या प्रकरणी शाळेमधल्या संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलंय। मुलांची जबाबदारी असलेल्या 2 सेविकांना सुद्धा सेवेमधून कमी करण्यात आलंय। सजग नागरिकांकडून शाळेच्या विरोधात सध्या आंदोलन सुरू आहे। तर ही काही दृश्य आपण बघतोय। नागरिकांनी शाळेच्या विरोधामध्ये हा एल्गार पुकारलेला आहे। या चिमुरड्यांवरती शाळेमध्येच अत्याचार करण्यात आले आणि अर्थातच आता पालक संतप्त झालेले आहेत आणि हा सगळा संतप्त जमाव सध्या बदलापूरच्या रेल्वे स्थानकावरती उतरलेला बघायला मिळतोय। रेल्वे ट्रॅकवरती उतरलेला बघायला मिळतोय। तर या सगळ्या संतप्त पालकांनी शाळेला सुद्धा घेराव घातलेला होता। शाळा प्रशासनाने येऊन चर्चा करावी अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली होती। ही 2 दृश्य आपण बघतोय। बदलापूर मधल्या या शाळेच्या बाहेर आंदोलन केलं जात होतं आणि या सगळ्या संदर्भात बोलूयात। आमचे प्रतिनिधी सुरेश काटे सध्या आपल्या सोबत आहे। सुरेश, आपण ही 2 दृश्य दाखवतोय प्रेक्षकांना। शाळेच्या बाहेर आंदोलन आणि बदलापूरच्या रेल्वे ट्रॅकवरती सुद्धा आता पालक उतरलेले आहेत। यामिनी अत्यंत धक्कादायक ही घटना आहे। 4 वर्षाच्या ज्या 2 मुली आहेत त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झाल्याची घटना आहे। आज सकाळपासून शाळेच्या गेट समोर हजारोच्या संख्येने पालक वर्ग एकवटलेला आहे। गेली 3 ते 4 तासापासून आंदोलन सुरू आहे। मात्र हे आंदोलन उग्र स्वरूपाचं धारण होताना आपण बघतोय। बदलापूरच्या रेल्वे स्टेशनवरती जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलक जे आहेत ते ट्रॅकवरती उतरलेले आहेत। तुम्ही बघताय हे बदलापूरचं स्टेशन आहे। या स्टेशनवरती मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनकर्ते जे आहेत ते उतरलेले आहेत। त्यामुळे या आंदोलनाने उग्र स्वरूप जे आहे ते धारण केल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतंय। आपल्यासोबत काही महिला पालक आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। मागणी एवढीच आहे, जिथे गुन्हा घडला तिथे त्याला फाशी सुरेश, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवती। आपण पालकांच्या या प्रतिक्रिया पुन्हा एकदा घेणार आहोत। आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, एकीकडे कोलकात्यामधल्या हत्या आणि बलात्काराचं प्रकरण गाजतंय, देश हादरलाय। दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये अवघ्या 4 वर्षांच्या मुलींवरती शाळेत अत्याचार होतो। किती लाजिरवाणी घटना आहे। काल राखी पौर्णिमेचा अत्यंत पवित्र सण आणि कालच्या दिवशी ही घटना जेव्हा लक्षात आली त्यावेळेला क्षणभर बधीर झाल्यासारखं वाटलं। कारण ती 4 वर्षांचं पण नाही, ते बाळ फक्त 3 वर्ष 8 महिन्यांचं बाळ आहे आणि दुसरं बाळ माझ्या माहितीप्रमाणे 6-6.5 वर्षांचं आहे। शाळेतला पिऊनच जर अशा पद्धतीने दुष्कर्म करत असेल तर आमच्या लेकी सुरक्षित कुठे आहेत। शासन आम्हाला एकीकडे काय ओवाणी, आम्हाला नकोय तुमचं असलं काही, फक्त आमच्या लेकी बाळींना सुरक्षितता हवी आहे। पालक म्हणून हा आमचा कन्सर्न आहे, आई म्हणून आमचा कन्सर्न आहे। कारण आमच्याही मुली 2री, 3री, 4थीला शाळेत जातात, त्यामुळे आम्हाला ती काळजी आहे की आमचं लेकरू सुरक्षित कुठं आहे। याच बदलापूरच्या बाजूला कल्याणमध्ये घटना घडली। 7 वर्षाच्या लेकराला आईचा हात धरलेला असताना मागून एक जण येतो आणि सपासप चाकूचे वार करतो। आपण तेव्हाही म्हटलं होतं की शाळेच्या बाजूला पोलीस चौकी असली पाहिजे, 500 मीटर एरियामध्ये तिकडे गस्त असली पाहिजे आणि जे शाळा प्रशासन आहे त्या शाळा प्रशासनाने आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज आणि शक्यतो जिकडे लहान बालकं आहेत अशा ठिकाणी ज्या आपण मावशी वगैरे म्हणून ज्या काही स्त्रिया ठेवतो की ज्या त्या लेकरांच्या सोबत असू शकतील, ज्या त्या लेकरांना विश्वासाने वागवू शकतील। कारण जेव्हा तुम्ही लाखो रुपयाची भरमसाठ फीस घेता त्यावेळेला त्या लेकराच्या सुरक्षिततेची जबाबदारी सुद्धा त्या शाळा प्रशासनाची असते। या निमित्ताने पुन्हा एकदा प्रशासनाचा भोंगळपणा, कायदा सुव्यवस्था सगळ्याच गोष्टी पुन्हा पुन्हा उघड्या पडायला लागतात। मला आता या गोष्टीत कुठलंही राजकारण आणण्याची इच्छा नाहीये, मात्र मला स्वतःला व्यक्तिगत स्वतःला आई म्हणून काळजी वाटते की जेव्हा आम्ही बाहेर पडतोय त्यावेळेला आमचं लेकरू शाळेत किती सुरक्षित आहे। अगदी अगदी सुषमाताई, धन्यवाद। तुम्ही सविस्तरपणे बातचीत केलीत यासाठी। त्यामुळे
या चिमुरड्यांवरती झालेल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आता सगळे पालक सुद्धा संतापलेले आहेत आणि जसं आपण अंधारींची प्रतिक्रिया ऐकली, या कुठल्याही प्रकरणामध्ये राजकारण आणण्याची गरज नाहीये. मात्र एकीकडे ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना सरकार राबवतं, त्याच पद्धतीने आधी महिला आणि मुलींची सुरक्षा सुद्धा देणं तितकंच महत्त्वाचं आणि शासनाचं नैतिक कर्तव्य असल्याचं म्हटलं गेलंय. तर ही दोन दृश्य आपण बघतोय. बदलापुरामधल्या शाळेच्या बाहेर आंदोलनं सुरू आहेत, तर दुसरीकडे रेल्वे ट्रॅकवरती सुद्धा पालक उतरले आहेत. पुन्हा एकदा जाऊया, सुरेश काटे आपल्या सोबत आहेत. सुरेश, कॅमेरात बोला, 2 मिनिटं थांबा. हा यामिनी, हो. खरं पाहिलं तर हे आंदोलन जे आहे ते उग्र स्वरूपाचं प्राप्त या ठिकाणी झालेलं आहे. रेल्वे अक्षरशः बंद करण्यात आलेली आहे. या ठिकाणी हजारोच्या संख्येने पालक जे आहेत ते रेल्वे ट्रॅक वरती उतरलेले आहेत. यातले निम्म्याहून अधिक पालक जे आहेत ते शाळेच्या गेटवरती आहेत. प्रशासनाला समोर या आणि तुम्ही जी काय घटना घडलेली आहे त्यावरती तुम्ही याबाबत बोला, असं पालकांनी त्यांना मागणी केलेली आहे पोलिसांसमोर. मात्र शाळा प्रशासन समोर येत नाहीये. मात्र आता या सगळा जो अंत जो आहे पालकांचा संपलेला आहे आणि त्यांनी थेट बदलापूरच्या रेल्वे स्टेशनवरती येऊनच आता रेल्वेच अडवलेली आहे. आपल्यासोबत आणखीन काय पाहिजे आपण त्यांच्याशी बोलू. काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे तुमची? माझी प्रतिक्रिया अशी आहे की गुन्हा शाळेत झाला ना तर शिक्षा शाळेत झाली पाहिजे. आणि मुलगी वाचवा मुलगी जगवा कशासाठी, रेप करायसाठी का? आणि पोलीस कुठे जातात? आम्ही पालक शाळेत गुन्हा घेऊन गेलो तर पालकांना बाहेर हकलवलं जातं कशाबद्दल? आणि शिक्षक कुठे जातात, काय करतात शिक्षक? आम्ही आमच्या मुलांना कोणाच्या विश्वासावर शाळेत पाठवायचं? जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमच्या मुलांना स्कूलमध्ये आम्ही पाठवणार नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाहीत, अशी ही काही पालकांची प्रतिक्रिया आहे. तुम्ही काय सांगाल? अत्यंत खेददायक घटना घडलेली आहे. आज लीडर्स कुठे गेले, प्रतिनिधी कुठे गेले? आपण एवढं वोट देतो ना. आज मंगळवार आहे, पुढच्या मंगळवारी दहीहंडीला बघा सगळे बॅनर लागतील, सगळे सेलिब्रिटी बोलवतील. आज कुठे आहेत ती लोक? आज आम्हाला हवी आहेत, आज आम्हाला गरज आहे. मंगळवारी नाहीये, पुढच्या गौतमी पाटीलला बोलवा, आणखी कोणाला बोलवा, बॅनर लावा. आज गरज आम्हाला प्रशासनाची आहे, पुढच्या मंगळवारची नाही आहे. दहीहंडी नको आहे आम्हाला, आम्हाला दहीहंडी नको आहे. हा, आम्हाला दहीहंडी नको आहे. आम्हाला आज मुलीचा न्याय हवाय. आम्हाला दहीहंडीला सगळ्यांना. अत्यंत संतप्त अशा प्रतिक्रिया या ठिकाणी उमटताना आपल्याला दिसत आहेत. सेलिब्रिटी कोणीही नकोय, मात्र आजची जी घटना घडलेली आहे ही दुर्दैवी घटना आहे आणि या घटनेसाठी राजकीय मंडळींनी समोर येणं ही मागणी जी आहे ती आता पालक वर्गाकडून केली जात आहे. यामिनी, अगदी सुरेश, तुम्ही असे सोबत राहा आपल्या. आपण संतप्त पालकांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत. खरं तर अत्यंत लाजिरवाणी आणि संतापजनक अशी ही घटना अगदी गेल्या महिन्यामध्ये आपण बघितलेलं होतं. याच कल्याणच्या परिसरामध्ये थेट मंदिरामध्ये एका महिलेवरती अत्याचार झालेला होता आणि दुसरीकडे ज्याला आपण शिक्षणाचं मंदिर म्हणतो त्या शाळेमध्येच आता अशा पद्धतीचा अत्याचार जर मुलींवरती होत असेल तर नेमकी काय वृत्ती या लोकांमध्ये आहे याचा सुद्धा विचार करायला हवाय. तर या संतापलेल्या पालकांनी नेमकं काय काय म्हटलंय आपण पुन्हा एकदा ऐकूयात. आज आमच्या सोबत कुठलाही प्रशासन उभा राहत नाहीये किंवा आम्हाला कोणी न्याय देत नाहीये. आम्हाला फक्त आणि फक्त त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे. आज हे घटना घडून 7 दिवस झाले, कमिटीने एकही उत्तर पालकांना दिले नाही. आज 3 तास पालक 6 वाजल्यापासून इथे उभे आहेत. कमिटीचा एकही मेंबर इथे आलेला नाहीये आणि हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न होता. ह्याच्यासारखी आधी प्रकरण घडलेली आहे. हात आणि पायदे कलम झालेच पाहिजे. वय किती पण असू द्या, गुन्हा हा गुन्हाच आहे. मुलीला ते त्रास जो भोगायला लागलाय तो त्रास त्याला भोगायला लावा. माझं एवढंच म्हणणं आहे, आरोपीला आमच्या समोर उभा करा, त्याची आयडेंटिटी रिव्हील करा. बस. तुम्ही प्रोटेक्शन कोणाला देता ते पण सांगा. जर का तुम्ही मुलांची इंटरव्ह्यू घेता तर तुम्ही जे कर्मचारी ठेवता त्यांची इंटरव्ह्यू तुम्ही नाही का घेऊ शकत? त्याची पोलीस व्हेरिफिकेशन, त्याची एनओसी, ह्याचा कुठे रेकॉर्ड आहे का, ह्याची मनस्थिती कशी आहे, हा विकृत नाहीये का? तर तुम्ही या परिस्थितीत नाही तुम्ही बोलू शकत, नाही विचारणा करू शकत. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी सुरेश काटे आहेत आपल्यासोबत. सुरेश, यामिनी, अजूनही हे आंदोलन आहे ते या ठिकाणी सुरू आहे. पालकांच्या अत्यंत संतप्त अशा प्रतिक्रिया आहेत. जे शाळा प्रशासन आहे ते समोर येत नाहीये, त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेत नाहीयेत. त्यामुळे पालकांचा एक संताप जो आहे तो या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला आहे. आपण पुन्हा पालकांकडे जाऊया. काय सांगाल? अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे. एकंदरीत तुमची काय मागणी आहे? माझी एकच मागणी आहे
आमच्या मुलांच्यावर असं दुर्लक्ष होत ठीक जर आहे. असेल, आज एवढी लोक कामाला जातात, मुलीला शाळेत बसमध्ये सोडतात, रिक्षामध्ये सोडतात, असे प्रकार अगदी जर घडत सुरेश, अगदी असतील. काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. मंत्री शंभूराज देसाई आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. देसाईजी, अत्यंत संतापजनक, तितकीच लाजिरवाणी, क्लेशकारक अशी सगळ्याच पद्धतीच्या भावना उफाळून आलेल्या आहेत. कारण शाळेच्या म्हणजे शिक्षण मंदिरामध्ये एक पिऊन आपल्या 2 विद्यार्थिनींवरती अत्याचार करतोय. नाही, ही सदरची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. याच्या बाबतीतली सर्व चौकशी करायचे आदेश मी स्वतः जिल्हाधिकारी ठाण्याला दिलेले आहेत. विशेष करून ज्या संस्थेची ही शाळा आहे त्या संस्थेच्या शाळा समिती असेल किंवा व्यवस्थापन मंडळ असेल, तिथले मुख्याध्यापक असतील, त्याने अशा गोष्टींकडे का दुर्लक्ष केलं या सुद्धा प्रकरणाची शिक्षण विभागामार्फत स्वतंत्र चौकशी करा असं सुद्धा मी सांगितलेलं आहे. मला जी माहिती प्राप्त झाली, संयम लोकांचं सुटायचं कारण की बाबा लवकर तक्रार दाखल करून पोलिसांनी घेतली नाही असं काही त्या ठिकाणी ऐकायला मिळालं. तर त्या बाबतीत पोलीस आयुक्तांना सुद्धा मी सांगितलेलं आहे की ज्यावेळी पालक असतील किंवा नागरिक असतील पोलिसांच्याकडे तक्रार नोंदवायसाठी गेले त्यावेळी कोण प्रभारी तिथं अधिकारी होता, कुणाची ड्युटी होती, त्यानं का तक्रार दाखल करून घेतली नाही, त्याची सुद्धा कन्सर्न डीसीपी जे उपायुक्त त्या विभागाचे आहेत त्यांच्या मार्फत चौकशी करायला मी सांगितलेली आहे. आणि या दोन्ही स्वतंत्र चौकशा याची सगळी त्याचा अहवाल 2 दिवसामध्ये सादर करायला मी आदेश दिलेले आहेत. अजिबात त्याला वेळ दिला जाणार नाही. आणि जे कोणी दोषी असतील, पोलिसांचा अधिकारी दोषी असला त्याच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करू. आणि मुख्यतः अशा पद्धतीनं मुलींच्या स्वच्छतागृहामध्ये तिथल्याच संस्थेतला जर कोणी कर्मचारी जात असेल आणि असे गैरकृत्य करत असेल तर तात्काळ त्यालाही ताब्यात घेऊन त्याच्यावरही कठोर कारवाई आम्ही करू. अगदी धन्यवाद देसाईजी, तुम्ही सविस्तरपणे बातचीत केलीत यासाठी. खरं तर पालकमंत्री सुद्धा आहात तुम्ही ठाण्याचे, त्यामुळे खऱ्या अर्थाने पालकांची सुद्धा आणि माध्यमांची सुद्धा तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर यामधले जे आरोपी आहेत त्यांना तातडीने शिक्षा केली जावी. पुन्हा एकदा जाऊया, सुरेश काटे आहेत आपल्यासोबत आणि पालकांच्या प्रतिक्रिया ऐकूयात. सुरेश. यामिनी, खरं पाहिलं तर पालकांनी असंही वक्तव्य केलेलं आहे की येणाऱ्या दहीहंडीमध्ये तुम्ही सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणामध्ये बोलवणार आहात, मात्र या ठिकाणी जी धक्कादायक घटना घडलेली आहे या ठिकाणी राजकीय मंडळी कोणीही आलेले नाहीयेत, त्यामुळे संतप्त झालेले पालक आहेत. आपण पुन्हा पालकांकडे जाणार आहोत. ताई, काय सांगाल तुम्ही? तुम्ही आता वक्तव्य केलेलं आहे की दहीहंडी होणार आहे, सेलिब्रिटी येणार आहेत, मात्र इथे राजकीय मंडळी आलेली नाही. आम्हाला दहीहंडी नकोय, आम्हाला सेलिब्रिटी नकोय, पण आम्हाला न्याय द्या, न्याय द्या. तुम्ही या वेळेला जर तुम्ही राजकारणी लोक इथे येऊ शकत नाही तर तुमचा काय फायदा? तुम्ही आम्हाला लाडकी बहीण म्हणता, मग लाडक्या बहिणीच्या मुलीला न्याय द्यायला कुठे तुम्ही? लाडक्या बहिणीच्या मुलीला आधी न्याय द्या. आम्हाला पैसा नकोय तुमचा. तुमच्या 1,500 काय होणार नाही. आमच्या लेकरांना तुम्ही न्याय द्या. आम्ही या प्रशासनाच्या भरोशावर आमचे लेकरं सोडतो आणि काम करतो बाहेर जाऊन. आणि जर आमचे लेकरं सुरक्षित नसेल तर आम्ही काम तरी कशासाठी करू? आम्हाला नकोय तुमची लाडकी बहीण योजना, नकोय. आम्हाला न्याय द्या. आमच्या मुलांना सुरक्षित ठेवा, आमच्या मुलींना सुरक्षित ठेवा. नाहीतर आम्हाला आमच्या मुलींना घराच्या बाहेर काढताना एक क्षण विचार करावा लागेल की बाबा माझी मुलगी सुरक्षित आहे का, तिला बाहेर पाठवू का? रोज आम्ही मुलांना शिकवतो गुड टच, बॅड टच, गुड टच, बॅड टच, पण आमच्या मुलांना शिकून उपयोग काय? समोरच्या नराधमाला कळत नाही गुड टच बॅड टच काय असतो, लहान लेकर काय असतात त्या नराधमाला कळत नाहीये. मग आम्ही आमच्या मुलांना शिकून उपयोग काय? तुम्ही आज मी सर्व जगातल्या सर्व स्त्रियांना सांगेल, तुम्ही मुलींना शिकू नका गुड टच बॅड टच. आधी तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा. मुलांना कळलं पाहिजे की समोरच्या लेडीची इज्जत करावी, मुलींची इज्जत करावी, तेव्हा या समाजात सुधरेल. मुलींना शिकवायची गरज नाही. आज मी एक शिक्षिका शाळेत मुलींना शिकवते, पण नाही, मुलींना शिकवायची गरज नाही. आज मुलांना शिकायची गरज आहे की समोरच्या मुलीची इज्जत कशी करायची आणि तिची संरक्षण करणं पण शिकवायचंय. प्रत्येक आईला आज मी सांगेल की तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा, मुलीची इज्जत करा, मुलीचं संरक्षण करा. समोरची मुलगी, प्रत्येक मुलगी आपली बहीण आहे, आपली आई आहे. तिचं संरक्षण करण्यासाठी वेळोवेळी उभे राहा. मला एवढंच सांगायचंय. ह्या प्रतिक्रिया संतप्त प्रतिक्रिया आहेत. लाडकी बहीण योजना सुरू आहे, मात्र लाडक्या बहिणींच्या मुलींना सुरक्षित ठेवा अशी मागणी आता पालक वर्गाकडून होताना आपल्याला दिसत आहे. यामिनी, अगदी
सुरेश, खऱ्या अर्थाने या महिला वर्गाची प्रतिक्रिया, एकूणच पालक वर्गाची संतप्त प्रतिक्रिया आपण बघतोय. लाडकी बहीण योजनेचा एकीकडे गवगवा केला जातोय, मात्र राज्यामधल्या लेकी बाळींना तरी सुरक्षितता आधी सगळ्यात आधी पुरवा अशी मागणी या पालकांकडून केली जाते. सूरज, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे 7 दिवस उलटून गेल्यात या घटनेला असं म्हटलं जात आहे. पोलिसांनी 7 दिवसामध्ये कुठलीच तक्रार नोंदवून घेतली नव्हती. यामिनी धक्कादायक घटना आहे. खरं पाहिलं तर त्या चितोळे मॅडम त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक होत्या, महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. त्या घटना घडल्याच्या नंतर हे पालक जे आहेत त्या पोलीस स्टेशन मध्ये गेले. पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी विनंती केली, मात्र तब्बल 12 तास या पालकांना त्या ठिकाणी बसून ठेवण्यात आलं. आणि धक्कादायक म्हणजे आपल्याकडे आताच एका तांबे नावाच्या का सामाजिक कार्यकर्ता महिलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तिनं असं सांगितलं की ज्यावेळेस उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयामध्ये या मुलींना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेले. सुरेश, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहेत. आव्हाडजी, एक दुर्दैवी अशी घटना आपण बघतोय. अवघ्या 4 आणि 6 वर्षांच्या चिमुकल्या मुलींवरती शाळेत अत्याचार झालेले आहेत. नाही, आता जे काही झालंय ते अत्यंत चुकीचं आणि विकृत आहे. पण हे प्रकरण दाबत कोण होतं, याच्यात कोणाकोणाचे संबंध होतं हे देखील लोकांना कळायला हवं. शाळेने उशीर का केला हे देखील लोकांना कळायला हवं. इतका मोठा अत्याचार, इतकं सगळं त्यांच्या नजरेस आणून देखील शाळा जर कारवाई करत नसेल तर ही शाळा काय कामाची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांची दहशतच संपत चालली आहे. पोलिसांचा जो काही राजकीय वापर होतो त्यामुळे त्यांच्या डोक्याला इतका ताप असतो त्या पोलिसांच्या की ते दुसऱ्या कामातच जास्त गुंतलेले असतात. ते बिचारे तरी काय करणार. आणि त्यामुळे राज्य सरकारच्या एकंदर कारभारामुळे या महाराष्ट्रामधली सगळी परिस्थितीच बिघडत चाललेली आहे. आव्हाडजी, यामध्ये असंही कळतंय की 7 दिवसांच्या नंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. आणि आताच आम्ही पालकमंत्र्यांशी सुद्धा बोललो. पालकमंत्री म्हणतात आता मी आदेश दिलेत की 2 दिवसात कारवाई झाली पाहिजे. नाही, पण बेसिक गोष्ट ही आहे की या शाळा कोणाशी संबंधित आहे त्याची माहिती घ्या ना. मग खूप काही तुम्हाला कळेल. सगळीकडेच राजकीय हस्तक्षेप असेल तर महाराष्ट्रात जगायचं कसं सर्वसामान्य. हा राज्य सरकारचा जो ढिसाळ कारभार आहे, जो स्वयंकेंद्रित कारभार आहे, त्याच्यामुळे ही परिस्थिती येते. कायदा आणि सुव्यवस्थेपुढे आपलं राजकीय संबंध जपायचे असं नाही चालणार. आव्हाडजी, आपण आता पालकांच्या प्रतिक्रिया पण ऐकतोय. म्हणजे सगळे पालक त्यांनी आधी घेराव घातलाय शाळेला, त्याच्यानंतर आता बदलापूरच्या रेल्वे ट्रॅकवरती उतरले. त्यांनी असं म्हटलंय की आम्हाला तुमचे पैसे नको आहेत, आम्हाला लाडकी बहिणीसारख्या योजना नको आहेत, मात्र आमच्या ज्या पोरीबाळी आहेत त्यांची सुरक्षितता आम्हाला सगळ्यात प्राथमिक आहे. हेच माझं म्हणणं आहे की ते लाडकी बहिणीसाठी सगळीकडे तुम्ही काय जे करताय ते करा, ते राजकीय आहे. हे पैसे सुद्धा हा भ्रष्टाचाराचा एक मार्ग आहे मतं विकत घेण्यासाठी. ते करा, ते राजकीय ते करा. अहो, पण कमीत कमी त्या बहिणी सुरक्षित राहतील, ते पैसे वापरायला एवढी तर व्यवस्था करा. धक्कादायक आहे सगळं. अगदी. आव्हाडजी, धन्यवाद, तुम्ही बोललात यासाठी. ठाण्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. खरं तर हे सगळं प्रकरण उघडकीस आणण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. अविनाशजी, म्हणजे आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला सेनेनी याच्यामध्ये मागील अनेक दिवसापासून या सगळ्याचा पाठपुरावा करत होत्या. आणि आज जे घडलंय ते खूपच वाईट आहे. मला असं वाटतं की या सगळ्यांचा अशा मानसिकतेचा पहिला एन्काउंटर केला पाहिजे. गृह खात्याने यांना ठोकलं पाहिजे. त्याशिवाय मला असं वाटतं की आमच्या लहान मुलींवर हात टाकायची कोणाची हिंमत होणार नाही. आज कोलकातामध्ये एवढं मोठं प्रकरण चालू असताना या लोकांची हिंमत कशी होते. सो मला असं वाटतं कायदा सुव्यवस्था बदलली पाहिजे. आमच्या लहान मुलींवर जर तुम्ही हात टाकणार असाल तर तुमचा एन्काउंटरच होईल. अशी भीती जोपर्यंत या अशा फालतू मानसिकतेच्या लोकांना होत नाही ना, तोपर्यंत आमच्या मुलींवरचे अत्याचार थांबणार नाहीत. इथे जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जर गृहमंत्री असताना तर आम्ही याला ठोकूनच दिला असता. मला असं वाटतं की आमच्या लहान मुलींचं संरक्षण झालं पाहिजे आणि गृह खात्याने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
फास्ट ट्रॅकवर याची केस चालवली पाहिजे आणि 1 हो. वर्षाच्या आत यांना फाशी दिली पाहिजे, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. अगदी अविनाशजी, खरं तर तुम्ही ज्या पद्धतीची मागणी करताय तीच सगळ्या पालकांची सुद्धा मागणी आहे आणि ही बातमी बघणाऱ्या खरं तर प्रत्येक प्रेक्षकाची सुद्धा हीच मागणी असेल की लवकरात लवकर यामधला जो गुन्हेगार आहे त्याला इतकी जबर शिक्षा व्हावी की पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही असं काही करण्यासाठी. खूप खूप धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी. सुरेश काटे या सगळ्या संदर्भातली माहिती देत होते. सुरेश, तुमचे सुद्धा आभार. थेट जाऊयात, आपल्यासोबत बोलण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे जोडल्या गेलेल्या आहेत. सुप्रियाताई, अत्यंत वेदनादायक आणि तितकीच धक्कादायक अशी ही बदलापूरमधली बातमी आहे. शाळेमध्ये 4 वर्षांच्या आणि 6 वर्षांच्या मुलीवरती तिथल्या शिपायाने लैंगिक अत्याचार केलेला आहे. म्हणजे धक्कादायक म्हणजे असं घाण वाटतं असं गोष्टी ऐकल्यावर. अगदी मला आश्चर्य वाटतं की म्हणजे राग असं वाटतं अशा लोकांना धरा आणि त्या तिथे समोर लोकांच्या समोर हो. त्यांना फाशीची शिक्षा द्या. हो, खरंच आहे, म्हणजे घाणेरडी कृती आहे. एक मला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही, कारण हा विषय अतिशय संवेदनशील अगदी आहे. ह्याच्यात म्हणजे हा राजकीय विषय नाही, हा एक सामाजिक विषय आहे. बरोबर. आपण सगळ्यांनी म्हणजे आणि आमच्यावर जबाबदारी जास्त आहे, कारण का आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. फास्ट ट्रॅक कोर्ट करून एकदा तरी कुणाला तरी सगळ्या समाजासमोर पब्लिकली फाशी द्यावी अशी घाणेरडी कृती करणाऱ्याला. त्याच्याशिवाय समाजात एक भीती बसती पाहिजे ना की मला फाशीची शिक्षा होणार आहे, तेव्हा काहीतरी अशी शिक्षा ज्याच्यातून धडकी भरली पाहिजे या पुरुषांना. हो, 10 वेळा विचार केला पाहिजे कुठल्या महिलेकडे बघताना हात लावणं तर दूरची बात आहे. त्याच्यामुळे सरकारने खूप स्ट्रॉंग ऍक्शन घ्यायला पाहिजे आणि सरकारने क्राईम अगेन्स्ट विमेन म्हणजे महिलांच्या विरोधात होणारे जे अन्याय अत्याचार आहेत ते या राज्यात वाढतच चालले, ते कमी होताना दिसतच नाहीये. हो, म्हणजे मला कुणावर वैयक्तिक टीका करायची नाही, पण 200 कोटी रुपयाच्या जाहिराती करून लाडकी बहीण करत फिरताय. तुमच्या लेकींच्या सुरक्षितता ही महत्वाची नाही त्याच्यापेक्षा. आणि हे संवेदनशील विषय, हे संवेदनशील पद्धतीनेच ते हाताळले गेले पाहिजेत. त्यांच्याबद्दलची माहिती, त्यांची ओळख ही पूर्णपणे लपवली गेली पाहिजे आणि त्यांची प्रायव्हसी जपली गेली पाहिजे, कारण का या मुलींचं उभं आयुष्य आहे. त्या फॅमिलीला काउन्सिलिंग केलं पाहिजे तातडीने. आणि अजिबात माझी मीडियालाही विनम्रपणे विनंती आहे की हा विषय प्लीज बाहेर कुठेही येता कामा नये. त्या फॅमिलीची, त्या कुटुंबाची प्रायव्हसी ही पूर्णपणे आपण सगळ्यांनी जपली पाहिजे, कारण का त्या मुलीचं उभं आयुष्य आहे पुढे. अगदी. आणि पालकांनाही काउन्सिलिंग केलं पाहिजे आणि मुलींनाही. सुप्रियाताई, 7 दिवस उलटून गेल्यात या घटनेला, तरी सुद्धा पोलिसांनी तक्रारच नोंदवून घेतली नव्हती. म्हणजे जर सध्याची परिस्थिती आपण बघितली, एकीकडे कोलकात्याचं अत्यंत हृदयद्रावक असं प्रकरण आपण बघतोय, दुसरीकडे महाराष्ट्रात, आपल्या महाराष्ट्रात अशा घटना होत आहेत. आपल्या महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे, हा केंद्र सरकारचा डेटा सांगतो. आणि फक्त वाढलेला नाहीये, लापता होणार आहे. म्हणजे मुली इधर किडनॅपिंग होत आहे किंवा जे काही होत आहे ते महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वाढलंय, हा डेटा सांगतो केंद्र सरकारचा. मी परत सांगते, मला हा विषय माझ्यासाठी अजय, मीही कुणाची तरी मुलगी आहे आणि माझ्या घरातली मुलगी आहे आणि आपल्या सगळ्यांच्या घरात लेखी आहे, त्याच्यामुळे हा काही राजकीय विषय नाही. पण सत्तेमध्ये जे आहेत, म्हणजे आम्ही सत्तेत राहिलेलो आहेत आणि युही, पण या बाबतीमध्ये संवेदनशीलपणे जे सत्तेमध्ये त्यांनी एक स्ट्रॉंग नुसती भाषणं नाही करायला पाहिजे, कृती करून ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड. अगदी त्यांनी ऍक्शन घेतलीच पाहिजे. ही कुणाची तरी लेख आहे हो, असं काय करता तुम्ही? हो, अगदी. सुप्रियाताई, खरं तर तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय तोच कळवळा प्रत्येकाच्या मनात आहे या लेकी बाळींसाठी आणि या आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी आणि इतरांना जरब बसावी अशी सगळ्यांचीच मागणी आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.